धारावी डेव्हलपमेंट होणार पण कधी होणार, कुठं देणार, काय देणार? मी म्हातारी, मला पायाला चालत आहे, मी मोरीत बसतोय, काय करू? आम्हाला गटाराची समस्या, बाथरूमची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, चालायला रस्ता नाही, रस्त्याची समस्या आहे आम्हाला. पडले ते काय हात पाय दुखायला लागल्यात, पडले संडास बी बंद झाल्या, वर 1.5 वर्ष झाली, आता 2-2.5 वर्ष व्हायला आली. कसं राहायचं? आम्ही एवढा वास येतोय, तुम्ही 1-2 मिनिटं राहू शकत? आम्ही राहतो इथं, आम्ही इथली रहिवाशी आहे, कसं राहायचं? आगामी निवडणुका येत आहेत आणि महानगरपालिकेने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. आपण सध्या आहोत धारावी येथे आणि एकूण 127 वार्ड आहेत आणि धारावी इथला वार्ड 184 आहे. आपण त्यांच्याशी आपल्यासोबत बोलण्यासाठी तेथील स्थानिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल? आता धारावी आहे, धारावीच्या समस्या म्हणजे अनेक वर्ष गेली उलटून तरी पण त्या सुटत नाही आणि रोडाची आपण कंडिशन बघू शकतो कशी आहे. धारावीची समस्या खूप वाईट आहे. धारावीत तुम्ही बघा, समोर कचऱ्याचे ढीग असेच पडलेले असतात, कुठेही कचरा फेकला जातो. पहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमध्ये त्यांच्या काळात दिवसातून 3 वेळा, रात्री 3 वेळा कचरा उचलले होते. आता या बीजेपीच्या काळात तसाच कचऱ्याचा ढीग असा असलेला असतो. सगळा रस्ता तुम्ही बघा, ट्रॅफिक फुल जाम आहे, दोन्ही साईडचे गाड्या फुल पॅक करून ठेवतात, जायला रस्ता नाही. इथून या कोपऱ्यावर पुढच्या कोपऱ्यात जायला अर्धा-पाऊण तास लागतो. हॉस्पिटलची अँब्युलन्स असेल तर ती कशी जाणार, पेशंटला घेऊन कशी जाणार? एवढी वाईट परिस्थिती आहे धारावीची की सांगण्याच्या पलीकडची आहे. यासाठी आता इलेक्शनला यांनी 15 तारखेला 3 म्हणजे 2017ला इलेक्शन झाल्यानंतर 8 वर्ष गॅप देऊन आता इलेक्शन त्यांनी आता घेतलंय त्यांच्या काळानुसार, त्यांच्या हिशोबात. म्हणजे त्यांचं काय असेल प्लॅनिंग सेटिंग करायचं असेल त्या हिशोबाने त्यांनी आता इलेक्शन घेतलेलं आहे. तर आगामी निवडणुका येत आहेत, अनेक लोक प्रचार करण्यासाठी येतात, परंतु कोणी पण इथे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून बघत नाही. आता आपण बघू शकतो धारावीमध्ये संपूर्ण प्रभागात जे घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यावर काय सांगा? हे फक्त इलेक्शन आलं तरच ते आपल्या मतासाठी आपल्या जवळ येतात. परत 5 वर्ष जो तो असतो, आपल्याला कसं जास्त लुटता मिळेल, धारावीला कसं आपलं कुठून कसा फंड काढून आपल्या खिशात घालता येईल हेच लोक बघतात. कचऱ्याचे ढीग तसेच आहेत, रस्त्याच्या असेच समस्या आहेत, गल्ली बोळातून चालता येत नाही. धारावीची लोकसंख्या जास्त असल्यामुळे लोकांना खूप अडचणी या धारावीत भोगाव्या लागतात. आणि हे फक्त इलेक्शन आलं त्याच वेळेस इथले आमदार, इथले खासदार, इथले नगरसेवक त्याच वेळेस फक्त उभा राहतात, बाकी 5 वर्ष ढुकून बघत नाहीत. धारावी डेव्हलप होणार, पण नेमकी कधी ती डेव्हलप होणार? त्याचा काहीच त्यांच्याकडे आराखडा नाही, त्यांचा काहीच त्यांच्याकडे प्लॅनिंग नाही. नुसतं धारावी डेव्हलपमेंट होणार पण कधी होणार, कुठं देणार, काय देणार? आम्हाला हे जे दुकान आहेत, हे जे छोटे छोटे धारावी लेदरवाले आहेत, ज्वेलर्सवाले आहेत, म्हणजे सगळे सर्व धंदेवाल्यांना कुठं देणार आहेत, काय देणार? यांचं काहीच त्यांच्याकडे मोजमाप नाही. फक्त धारावी डेव्हलप होणार आहे पण देणार कुठे? आम्ही कितीतरी वेळा आमच्या मागण्या आहे की आम्हाला तुम्ही कुठेतरी असं हे लावा की हे जे दुकान आहे त्यांना इथंच देईल किंवा आम्ही आमच्या पालाना जगा देऊ, पण ते काहीच त्यांच्याकडे हे नाही. फक्त धारावी डेव्हलपमेंट होणार पण त्यांच्याकडे काही याचं हे नाहीये. तर आजूबाजूला रस्ते आहेत, तिथं आपण अतिक्रमण बघू शकतो. लोकांनी अतिक्रमण मांडलंय, म्हणजे कुठे पण आपली दुकानं मांडतात आणि तिथे स्थित होतात. हे बघा, हे समोरच अतिक्रमण आहेत. हे 90 फीट रोडच राहिला नाही, 90 फीट 60 फुटी रोड सुद्धा राहिला नाही. अतिक्रमणाने पूर्ण गिळकृत करून ठेवलेला आहे. कुठेही इथून पुढे कुंभारवाड्यापर्यंत गेला तर तुम्हाला अर्धा रोड दोन्हीकडच्या साईडनं तर गिळकृतच करून टाकलेला आहे. त्यामुळं काही धारावीचं डेव्हलपमेंट म्हणतात, पण आम्हाला नाही वाटत की धारावी डेव्हलपमेंट म्हणजे आमच्या पद्धतीने होईल किंवा आम्हाला कुठल्या तरी कचऱ्या ढिगात कुठल्या ह्याच्यात आम्हाला फेकून देतील ते. अनेक पाण्याच्या समस्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या किंवा वापरण्याच्या पाण्याच्या समस्या इथे उद्भवतात का? खूप उद्भवतात ताई. ते सगळं गटराचं पाणी कधी कधी येतं, कधी स्वच्छ पाणी नसतंय, कधी बीएमसीचे काही प्रॉब्लेम असतात. आणि पहिल्यापासून धारावीला पाण्याची समस्या तर खूप आहे. वेळेला पाणी येत नाहीतर कुठेतरी गटर हे झालेलं असतंय, मग ते नळात हे झालेलं असतंय, मग घाण पाणी, दूषित पाणी येतं सर्व धारावीवाल्यांना. त्याचं पण कोणी लक्ष देत नाही. काय सांगाल? अनेक वर्षापासून अनेक कालावधी उलटून गेला तरी पण धारावीचा विकास होताना दिसत नाहीये. हा, हे तर बरोबर आहे. कालावधी उठून गेला, 2 पिढ्या तरी उठून गेला, विकास नाही. जैसे ते व्हायचे, एखाद्या कंपनी ऍडव्हाइस ही वस्तू विकणे जैसे ते व्हायचे, तसं धारावी आहे, जैसे ते व्हायचे. येतात
काही पॉलिटिक्स लोक येतात, आम्ही हे करू ते करू. आता SRA प्रोजेक्ट बाळासाहेब ठाकरेंनी 1999 धारावी करणं झोपडपट्टी म्हणजे मोफत घराचं स्वप्न ते तसं टांगते तलवार तसं राहिलेलं आहे. ते बिचारे स्वर्गाशी गेले, पण त्यांच्या येणार त्यांच्या बाकीचे आहेत वारस, त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. फक्त अदानी अदानी. अरे अदानी का हा एकटा करणार आहे का? त्याला कोणी मान्यता दिली असेल तर ते केलं असेल ना. मग त्या तुम्ही कायदेशीरचा पाठपुरावा करा, नुसतं आंदोलन करून काय उपयोग आहे? आणि हे SRA मध्ये लागलं त्यांना कायदा काय माहित नाहीये. कोण काही काही ऑफिसर येतात, अरे हा आम्हाला सर्वे करायचा आहे, हे करा, आणि नको ते कागदपत्र निवड करतात आणि फसवणूक करतात. ह्याला फसवणुकीचं वाढ जी होते ना, ह्याला सरकारच जबाबदार आहे. अनेक रस्त्याच्या समस्या असतील, स्थानिक नागरिकांना राहण्याची इथे सोय नाही व्यवस्थित, आणि त्यांना शौचालयासाठी बाहेर जावं लागतं आणि त्यामध्ये त्यांना खूप त्रास होतो, कारण इथे इथे त्यांचं घर आहे आणि शौचालय फार दूर आहे. हा, हे मात्र बरं आहे. शौचालय तर भरपूर त्रासच आहे. हसो की रडो असं वाटतंय, कारण इथे आता हे SRAच्या बिल्डिंग अदानी वगैरे असं तर शौचालय तर नाहीच नाहीये. लोकांना आता बायका ते गावचे तरी बरे आहेत, आता तिकडे लोकांना आहे, पण इथे आडोसा. इथे मुंबईला जागा देखील नाही आडोसा जाऊन कुठे बसायला. खूप त्रास होतो बायकांना. एवढं नको असं वाटतं, एखादा पाहुणा आला, अरे तुमच्याकडे आलं तर काय, कुठे शौचालय नाही, काय नाहीये. मुलांचे लग्नही जमत नाही, छोटे रूम बघून 8x10चे. मग मुलं शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट बी झालेले आहेत काय, पण त्यांच्या मुलांचे लग्न देखील होत नाहीयेत, कारण हे धारावीची अशी अस्मिता बघून. 2026 महाराष्ट्र महासंग्राम प्रभागातील पंचनामा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आगामी निवडणुका येत आहेत. महानगरपालिकेने निवडणुकीच्या तारखा सुद्धा घोषित केल्या आहेत आणि अनेक भागातील समस्या आहेत, त्या समस्याचे निराकरण सुद्धा होत नाही. सध्या आपण आहोत धारावी येथे, आणि धारावीचा प्रश्न म्हटलं तर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की तिथला डेव्हलपमेंटचा विषय. अनेक कालावधी उलटून गेले, अनेक नागरिक आणि सत्ताधारी होऊन गेले, नगरसेवक होऊन गेले, ते सांगतात की आम्ही धारावीचा विकास करू, मात्र असं होताना आपल्याला दिसत नाही. धारावी तशीच्या तशीच आपल्याला इथे पाहायला मिळते. तिथे स्थानिक लोकांचा रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा राहण्याचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, तिथे अल्पशा म्हणजे आपण बघू शकतो 1x1 एका रूम मध्ये ते 4-5 लोक इथे राहतात, आणि अशात त्यांच्या शौचालय जायची जी व्यवस्था आहे ती फार लांब आहे. म्हणजे घरापासून 1 किलोमीटर जर शौचालय दूर असेल तर सर्वसामान्य नागरिक करतील तरी काय, हा प्रश्न आम्हाला सर्वसामान्यांना पडतो. तर सध्या आपण आहोत धारावी येथे आणि धारावीच्या नागरिकांशी आपण बातचीत करूया. ताई, नेमकं काय सांगाल, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही तुमच्या काय, आता तुमच्या घराचा प्रश्न असेल, शौचालयाला जायचा प्रश्न असेल, तिथे आता तुम्ही सांगितलं की तुमचं जे शौचालय आहे ते काही काळापासून बंद आहे. वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष होऊन गेलं. अहो पाय दुखत, कुठं जायचं म्हाताऱ्या माणसाने, आम्ही कुठं जायचं? म्हाताऱ्या माणसाने जायचं कुठं सांगा? सरकार आता निवडणुका घोषित केल्या, अनेक जण प्रचार करायला येतात, पण तुम्हाला काय न्याय मिळता नाही तर दिसत नाही. काय माहिती आता कसं कवा होते काय आहे. आम्ही मरायला लागलो त्या संडासाच्या ह्यानं. डायबिटीज आहे, 17-12 येतंय. हाय कुठं जायचं सांगा? लांब जायला लागतंय. आता वर दम बी निघाला, पोटात कसलं दुखतंय या. त्या तिथं बाजारात आहे ना, तिथं जातोय पा. आजी, तुम्ही सांगताय की तुमच्या पायाला इथे लागलंय, दाखवू शकता तो पाय तुम्ही तुमचा? तुम्हाला शौचालयाला दूरपर्यंत जावं लागतं, 1 किलोमीटर शौचालय आहे. दूरपर्यंत जावं लागतं, तिकडे जाऊन पडून आले बाई, काय करते त्या शौचालयाला? आणि एवढीशा खोलीमध्ये राहावं लागतं. घाणीचं इथे घाण पण आपण बघू शकतो, नाल्या आहेत छोट्या छोट्या. काय करायचं? व्यवसाय खोलीत राहायचं, व्यवसाय खोलीत हागायचं, मग सगळं करायचं. काय करते सांग? आता जे तुम्हाला मतदान मागायला येतील, आम्हाला मतदान करा, आम्ही हा विकास करू, तर काय सांगाल तुम्ही त्यांना? काय आवडतं? आम्हाला चावलंच नाही, आम्ही काय जाऊ? मतदान करायला जाणारच नाही. कसं जायचं? काय उचलून नेते का ते आम्हाला? बरं, तुम्ही एवढूशा 10x10 1x1 खोलीत राहता, बरोबर? इथे 4-5 जण तुम्ही राहतात. सरकार बोलतंय की आम्ही अनेक म्हणजे आता अनेक वर्ष उलटून गेले, सरकार बोलतंय की तुम्हाला घर देणार, पण कुठे घर मिळालं की नाही तुम्हाला? नाही मिळालं. कुठे देणार आम्ही? आमचं म्हातार पण झालं, घर देत आहे अजून तर. आजी, काय सांगाल तुम्ही आता सांगताय की मी शौचालयाला गेली होती तर मी तिथे पडली म्हणून. पडले ना मी, पडले ते काय हातपाय दुखायला लागल्यात, पडले. संडास बी बंद, त्या वर 1.5 वर्ष झाली, आता 2-2.5 वर्ष व्हायला आली. कसं जायचं संडासला सांग? एवढ्या लांब जायचं? हा, काय जायचं? आमची संडासाची सोय करायची.
मग तुम्ही त्या तुमचं शौचालय जे आहे ते बंद आहे एवढ्या दिवसापासून, तुम्ही त्याची कोणती तक्रार केली नाही का कोणाकडे? नाही केली तक्रार पण नाही येते, येतेच नाही, कोणच येत नाही, मनावरच घेत नाही, मनावर नाही घेते. मग नगरसेवक आता इथं इलेक्शन येणार आहे, नगरसेवक काय फक्त मत मागायलाच येतात काय? हा बस नुसतं मत द्यायला म्हणतात. आता जर ते मतदान मागायला आले तुम्हाला इथे, तर तुम्ही काय बोलाल त्यांना, काय आव्हान कराल? आम्ही काय, आम्ही नाही देणार, आम्ही नाही देणार, मतच देणार. वो लोग बोलते हैं हम लोग को ये गली से जरूरत नहीं है, नहीं भी हमको इधर से मतदान मिला तो चलेगा बोलते हैं। अगर गली से जरूरत नहीं है उनको, तो वो वोट मांगने के लिए क्यों आते हैं यहाँ पे? नहीं तो वोट मांगने को आ जाते हैं, फिर बाद में बोलते हैं हम लोग को तुम्हारी गली से कोई मतलब नहीं है, नहीं भी वो तुम वोट देंगे तो चलेगा बोलते। तर या वर्षी तुम्ही मतदान करणार की नाही? अब सोचेंगे करने का है कि नहीं, हमारा काम करेंगे तो हम मतदान देंगे, नहीं तो नहीं देंगे। पर वोट मांगने के लिए तो सभी आते हैं। हाँ तो सभी आते, जो काम करेगा उसी को मतदान करेंगे हम लोग। पण ही समस्या, एक रूम में 4 लोग रहते, जो नीचे वाले रहते वो लिखा के लेके चले गए, ऊपर वाले कहाँ जाएंगे? हाँ इधर देखेंगे तो संडास बाथरूम की सुविधा नहीं है, गली की सुविधा नहीं है सही से, हाँ जाने आने की तकलीफ होती। हाँ कोई ख्याल नहीं रखता इधर, खाली मतदान लेने के लिए आते हैं और फिर भूल जाते। हाँ मतदान के टाइम बराबर याद आता, बाद में याद नहीं आता। कोई गवर्नमेंट की तरफ से सुविधा रहेगी तो हम लोग को नहीं मिलता, हम लोग को कुछ नहीं मिलता इधर। हाँ सब सुविधा उधर वालों को मिलता, इधर नहीं मिलता, खाली मतदान लेने के लिए इधर आते हैं। तुमचा वार्ड क्रमांक 184 आहे बरोबर? या वार्डाच्या नागरिकांना म्हणजे काही सोयी सुविधाच उपलब्ध होत नाही का? काही भी नहीं, काही नहीं होता। तकलीफ तो बहुत है, हर एक चीज का तकलीफ है, लेकिन मतदान का तकलीफ नहीं है। यहाँ पे ये है, ये गलियों में ये चल रहा है, खाली मतदान के टाइम सब लोग को मतदान को दो, मतदान दो, मतदान के लिए तकलीफ नहीं है, बाकी हर एक चीज की तकलीफ है। गली का, रोड का, हर एक चीज का देखो, बाथरूम का, सब चीज का, बच्चे हैं, पानी का, हर एक चीज तकलीफ है। वोट मांगने के लिए सब आते हैं यहाँ पे। वोट मांगने सब लोग आएंगे, वोट दो, वोट दो, हमको दो, हमको दो, उनको दो, हम ही को देना, आदि पैर पड़ेंगे, सब पड़ेंगे, उसके बाद नहीं दिखेंगे। तो फिर आपको वोट मांगने के लिए आते, तो ये आप क्यों नहीं बोलते उनको कि हमारा सब विकास बोला करके जाता दो? है ना, साथ में सब बोलते हैं साथ में, साथ में क्या है, वोट मांगने के बाद अपने घर पे सब भूल जाते हैं। बिहार में 10,000 रुपया हाँ। देकर सबको वाट लगा दिया, हाँ। क्या मिला? बिहार में 10,000 रुपया देकर सबको खरीद लिया, बाद में घर गिरा रहा है, क्या मतलब निकला? अभी महाराष्ट्र में भी आते हैं वो, एक दिन आते, एक दिन से पहले आते हैं। दिखावटी उन लोग का धारावी में, सब दिखावटी उनका धारावी में। हम लोग वोट देने वाले नहीं है, गवर्नमेंट ही चोर है। और सरकार बोलती है कि धारावी डेवलप करनी है, धारावी डेवलप करनी है, पर धारावी में तो ऐसा कुछ दिखता ही नहीं जो डेवलप हुआ है। कई सालों से धारावी वैसी की वैसी ही दिख रही है इधर। कितनी पीढ़ी बीत गई धारावी को, किधर डेवलप हुआ, कितनी पीढ़ी बीत गई। हो या वायर लटकतायत, आम्हाला लई भीती आहे आमच्या जीवाची, आम्हाला धोका आहे. आणि हे संडास सगळी मुत्री वाहून आमच्या दारात येते, पाय खाली घालायला मिळत नाही, संडास बंद आहेत. आज 1 वर्ष झालं संडास बंद आहेत, आम्हाला कुठे जायला भेटत नाही, एवढा लांब लांब जायला. मी म्हातारी, मला पायाला चालत आहे, मी मोरीत बसतोय, काय करू, कुठे जाऊ, ही अशी आमची हालत आहे. आणि त्या सगळ्या गाड्या बिड्या लावतात आणि इकडे नुसती जायला पण रस्ता नाही. हे फ्रूटवाले गाडी लावतात सगळे, ते स्कूटरवाले, गलीतून जायला रस्ता पण नाही. एवढी व्यवस्था खराब आहे इथे, काय करायचं आम्ही ते सांगा, कसं राहायचं. गटारं पण तशीच भरलेली आहेत, कोणाला कंप्लेंट केली कोणी येत नाही काढायला. कचरावाल्याला बोलवलं, आज मी फोन केला तरी आले नाही, 8 दिवसातून 1 वेळा येतात. कसं राहायचं आम्ही, एवढा वास येतोय, तुम्ही 1-2 मिनिटं राहू शकत, आम्ही राहतो इथं, आम्ही इथली रहिवाशी आहे, कसं राहायचं. पण ते काय फक्त आम्हाला आश्वासन देतात आणि सांगतात या वर्षी करू, त्या वर्षी करू, आता करू, नंतर करू, असंच करून करून आम्हाला आश्वासन देऊन ते लोकांनी नुसतं असंच ठेवलंय 50 वर्षापासून. आम्हाला गटाराची समस्या, बाथरूमची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, चालायला रस्ता नाही, रस्त्याची समस्या आहे आम्हाला. आम्ही
पडत पडत चालतोय कसं तरी आम्ही. आणि आमचं भविष्य तर गेला, आमच्या मुलांचा पण, मुलाबाळांचा पण भविष्य असंच जाणार आहे आम्हाला असं वाटतंय. बोला आता किती वर्ष आम्ही झेलायचं, 50 वर्ष झालेली. बोला आता सरकारला एवढं सांगणं आहे आम्हाला, आमचं काहीतरी चांगलं करून द्या, धारावीची चांगली व्यवस्था करून टाका, एवढंच आमचं मागणं आहे, बाकी काहीच नाही. सध्या आपण उपस्थित आहोत धारावी येथे आणि धारावीच्या गल्ल्या म्हटलं तर घाणीचं साम्राज्य म्हणून अशी त्याची ओळख निर्माण झाली. या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून ते स्थानिक नागरिक येणं जाणं करतात आणि तिथे राहतात. इथला जो रस्ता आहे तो अतिशय अरुंद आहे, म्हणजे अरुंद जागेतून नागरिकांना जाण्या येण्यास किती त्रास होतो आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. म्हटलं तर गेलंय की हा हायवे आहे, इथून मोठमोठ्या गाड्या येऊ शकतात, पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की गाड्या ज्या आहेत त्या अतिशय कमी जागेतून, म्हणजे अतिशय कमी जागेचा हा रोड इथे आहे आणि या कमी जागेच्या रोड मधून या गाड्या येणं जाणं करतात. बोललं जातं की हायवे खूप मोठा असतो, पण हा हायवे आपल्याला तसा दिसत नाही. आजूबाजूला अतिशय कचरा पडलेला आहे आणि लोकांना येण्या जाण्यास त्रास होतोय. धारावीतील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, पाण्याच्या समस्या असतील किंवा पाण्याच्या समस्या आहे, राहण्याच्या समस्या आहे, खाण्यापिण्याच्या समस्या आहे, रोजगाराच्या समस्या आहे. म्हणजे इथे स्थानिक नागरिकांना रोज आपला कठीण दिवस, म्हणजे आपण बोलतो ना की रोज जाणं येणं करावं लागतं अतिशय अरुंद जागेतून आणि घाणीच्या साम्राज्यात त्यांना राहावं लागतं. जिथे लोक शौच करतात तिथे ते राहतात आणि त्या वासाचा त्यांना रोज सामना करावा लागतो. आपण 5 मिनिट सुद्धा त्या जागेत उभं राहू शकत नाही. अतिशय घाणेरडी जागा या स्वरूपाची इथे आहे आणि स्थानिक नागरिक इथे रोज त्यांचं जीवन कसं काटत असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, मुंबई, धारावी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.